जळगाव जिल्हा म्हणजे उत्तम दर्जाची केळी पिकवणारा जिल्हा अशी संपूर्ण देशभरात जळगावची ओळख आहे। जळगाव जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी 55,000 हेक्टर क्षेत्रामध्ये केळीची लागवड केली जाते। यात प्रामुख्याने रावेर, यावल, चोपडा, जळगाव, भुसावळ, भडगाव आणि पाचोरा या तालुक्यांचा समावेश आहे। पण उत्तम दर्जाची केळी पिकवून सुद्धा केळी निर्यातीचं प्रमाण अतिशय कमीच आहे। केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दिवस रात्र राबून देखील त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाहीच। या समस्येवर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा आत्मनियामक मंडळाचे अध्यक्ष श्री अभिजित राऊत यांचं लक्ष गेलं आणि त्यांच्या लक्षात आलं की शेतकरी मेहनत करून केळी पिकवतो, पण पुरेशा कौशल्यांच्या अभावी केळी निर्यात कमी होते। म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी केळी निर्यात कशी वाढवता येईल या दृष्टीने एक कृती आराखडा तयार केला। शेतकऱ्यांचे कौशल्य विकसित करून निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा जळगाव, केळी संशोधन केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांना सूचना दिल्या। याच अनुषंगाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा जळगाव यांनी कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं। जळगाव तालुक्यात केळी लागवडीखालील क्षेत्र अंदाजे 16,000 हेक्टर आहे। म्हणून करंज या गावात 2 दिवसीय कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला। या प्रशिक्षणात केळी निर्यातीकरता आवश्यक असणारे कमी खर्चाचे तंत्रज्ञान तसेच केळी निर्यातीमध्ये येणाऱ्या अडचणी यांच्यावर उपाय अशा अनेक बाबतीत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं। या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर येऊन माहिती जाणून घेतली। तसंच शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य मूल्य कसं मिळेल यावर मार्गदर्शन केलं। केळीच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की आता फक्त केळी हे फक्त घडापुरता मर्यादित राहिलेलं नाहीये। म्हणजे जसं नारळाच्या वृक्षाला कल्पतरू म्हणतात, एका अर्थाने केळी सुद्धा आता कल्पतरू झालेला आहे। म्हणजे केळीच्या ते पानं असतील, त्याच्या खोडातले फायबर्स असतील, त्याचं सॉल्व्हेंट असेल, या सगळ्या गोष्टी उपयोग येतात। परंतु तरी सुद्धा आपला अजून मूळ भर जो आहे एक्सपोर्टच्या बाबतीत, निर्यातीच्या बाबतीत, तो केळीच्या घडावर असणार आहे। आणि त्या अनुषंगानं चांगल्या क्वालिटीचे घड कसे येतील आणि चांगल्या क्वालिटीची केळी येऊन मग आपल्याला त्यांना निर्यात करण्याच्या लागेल, या दृष्टीने आपण विचार करणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आज करंज येथे अनेक प्रशिक्षित झालेले शेतकरी आपली केळी जागतिक स्तरावर पाठवण्यासाठी तयार आहेत। माझं नाव किशोरी लाल पाटील, गाव करंज आमचं। आम्ही आधी केळी लावत होतो, पण आम्हाला पूर्ण माहिती नसल्यामुळे, एक्सपोर्टची माहिती नसल्यामुळे आम्हाला वेळोवेळी KVK कृषी विज्ञान केंद्र, आपले जळगाव कृषी विभाग यांचे सहकार्य लाभलं। त्यांच्यामुळे आम्ही बियाचं तंत्रज्ञान अवगत केलं, बर्ड इंजेक्शनचं, स्प्रेइंगचं शेड्यूल दिलं त्यांनी आम्हाला आणि वेळोवेळी आम्हाला मदत केली। आम्ही ही 4 एकरावर केळी लागवड केलेली होती। आतापर्यंत आमच्या गावातून 7 गाड्या एक्सपोर्ट झालेल्या आहेत आणि अजून बऱ्याचसा माल आमचा एक्सपोर्ट होणार आहे। त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वास आहे। आपण या ठिकाणी करंज तालुका जळगाव या गावामध्ये आपण आहोत आणि या करंज गावामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली आपण या ठिकाणी केळी घड व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित केलं होतं आणि या प्रशिक्षणाचं परिणाम म्हणून आपण आज पाहतोय की या करंज गावामधून आज ही 7वी गाडी एक्सपोर्ट होते। प्रत्येक गाडी 10-10 मेट्रिक टनाची आहे आणि याला जवळपास 1350 ते 1350 रुपये भाव प्रति क्विंटल मिळतोय। कारण शाश्वत शेती हेच सुखी जगाचं भविष्य आहे।